आंबट गोड चवीचं अननस म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचं हे फळ. भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि कमी कॅलरीज असतात. पण तुम्ही फक्तच अननस कापून खात असाल तर या रेसिपीज जरूर ट्राय करा. अननसाचा शिरा, अननसाची ही भाजी एकदा बनवून खाल तर नेहमी हीच भाजी खाल. मग चला बनवूया आजच्या या रेसिपी. त्यासाठी मी मध्यम आकाराचे आणि छान पिकलेले असे 2 अननस घेतलेले आहेत. अननस वरती पिवळसर असतात म्हणजे ते आतमध्ये पिकलेले आहेत. वरून हलकेसे हिरव्या रंगाचे अननस असतात ते खायला आंबट लागतात, म्हणून मस्त असे पिवळसर अननस बघून घ्या. त्यावरचे टोक काढून घेतले, स्वच्छ धुवून घेतल्यानंतर अननसाची साल काढून घ्यायची. अननसावरची ही साल काढणं म्हणजे मोठं जिगरीचं काम असतं. घरी आपण तेवढं परफेक्ट कापू शकत नाही. बऱ्याच वेळा अननस वाया सुद्धा जातो. शक्य असेल तर विकत घेतानाच अननस व्यवस्थित कापून घ्या. 2 भाग करून घेतल्यानंतर यावरची सगळी साल काढून घ्यायची आहे. एकदम व्यवस्थित यावरची साल काढा, कारण वरचा भाग अगदी कडक असतो. खाताना तो चांगलाही लागणार नाही आणि अननसाची जी साल असते त्यावर बारीक काटेसुद्धा असतात. म्हणून ही सगळी साल काढून घेतली. त्यानंतर याचे मध्यम आकाराचे हे तुकडे करून घ्यायचे आहेत. खूप पातळ किंवा खूप जाडसर काप करायचे नाही. थोडेसे मध्यम आकारामध्येच हे काप करून घेतले. मी सगळ्या अननसाचे हे काप करून घेतले आहेत. बघाल तर लगेच अननस खावंसं वाटेल, पण थांबा, यामध्ये अजून मीठ मसाला घालायचा आहे. पाव चमचा मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, अर्धा चमचा चाट मसाला आणि 1 चमचा साखर घालायची. जर तुम्हाला अजून आंबटपणा हवा असेल तर यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालू शकता, पण अननस थोडंसं आंबटसर असतं म्हणून मी लिंबाचा रस वापरला नाही. आंबट, तिखट, गोड चवीचं अननस बघूनच तोंडाला पाणी सुटतं. तुम्हाला हवं असेल तर हे असंच खाऊ शकता. पण मस्त असं स्मोकी फ्लेवर यावा, थोडीशी वेगळी चव लागावी म्हणून आपण त्याला शॅलो फ्राय करणार आहोत. तव्यावर मी 2 चमचे बटर घालून घेतलं. इथे मात्र बटरचाच वापर करा, तेल किंवा तुपाचा वापर करू नका. बटर मेल्ट झालं की गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि लगेचच अननसाचे काप त्यावर घालून शॅलो फ्राय करायचे आहेत. अगदी 1 ते 2 मिनिटासाठी मस्त सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करून घेतले आणि ही रेसिपी फक्त 5 मिनिटात तयार होते. एकदा का तुम्ही अशा पद्धतीने बनवलेले अननस खाल तर नेहमी बनवून खाल. इतके अप्रतिम चवीचे लागतात. थोडेसे आंबट, तिखट, गोड चव आणि मुलंही अगदी आवडीने खातील. नुसताच अननस खाण्याचा कंटाळा करत असतील तर ही रेसिपी जरूर ट्राय करा. दोन्हीही बाजूने मस्त शॅलो फ्राय करून घेतले की गरमागरम खाण्यासाठी तयार. तोंडी लावण्यासाठी असो किंवा नुसताच खाण्यासाठी असं चमचमीत अननस. पण लगेचच आपण अननसाचा गोड पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजे शिरा. त्यासाठी कढईमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घालून घेतलं. यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे, काजू, बदाम आणि थोडेसे मनुके. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथे मी 7 ते 8 काजू, बदाम घेतले. त्याचे असे उभे काप करून घेतले आहे. सोनेरी रंगावर ड्रायफ्रुट्स भाजून घेतले की काढून घेऊया. लगेच 4 ते 5 चमचे साजूक तूप घालून घेतलं. यामध्ये अर्धा कप रवा घालून घ्यायचा. रवा तुपावर चांगला भाजून घ्यायचा, रंग बदलेपर्यंत. गॅस मध्यम आचेवरच ठेवला आहे. फार मोठ्या आचेवर ठेवून रवा भाजाल तर तो लगेचच जळायला लागतो आणि मग तो खातानाही चांगला लागणार नाही. रवा भाजताना तो सतत हलवत राहायचा म्हणजे एकसारखा भाजला जातो. हलकासा त्याचा रंग बदलला आहे म्हणजे तो व्यवस्थित भाजला गेला. लगेचच काढून घेऊया. पॅनमध्ये पुन्हा 2 चमचे तूप घालून घेतलं. इथे मी साजूक तुपाचा वापर केला. बऱ्याच जणांना साजूक तूप आवडत नाही. त्याऐवजी तुम्ही डालडा किंवा तेलही वापरू शकता. यामध्ये 1 कप अननसाचे थोडेसे जाडसर हे तुकडे करून घेतले, ते घालून घ्यायचे. इथे मी 1 कप वापरले, तुम्ही यापेक्षा जास्तही वापरू शकता. तुपावर 1 ते 2 मिनिटं अननस चांगला परतवून घेतला की लगेचच यामध्ये पाणी घालायचं. तर 1.5 कप पाणी घालून घेतलं. आपण अर्धा कप रवा घेतला, त्यासाठी 1.5 कप पाणी पुरेसं आहे. पायनॅपल शिरा हा थोडासा पिवळसर रंगाचा असतो, म्हणून यामध्ये अगदी चिमूटभर खाण्याचा पिवळा रंग घालायचा. तो देखील अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरीही चालेल. आता पाण्याला चांगली उकळी आली की लगेचच यामध्ये भाजलेला रवा घालून घ्यायचा. पण तो घालताना थोडा-थोडा रवा घालायचा, लगेचच मिक्स करायचा, नाहीतर त्याच्या गुठळ्या होतात. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅस मात्र अगदी कमी आचेवर ठेवला आहे, नाहीतर लगेचच त्याच्या गुठळ्या होतात. हलकासा घट्टसरपणा आला की लगेचच यामध्ये साखर घालायची. तर मी अर्धा कप साखर घालून घेतली. अर्धा कप रवा घेतला, त्यासाठी अर्धा कप साखर पुरेसी आहे. पण जर तुम्हाला अजून गोडसर हवं असेल तर पाऊण कप साखर घालू शकता. साखर वापरायची नसेल तर त्याऐवजी गूळसुद्धा वापरू शकता. गॅस अगदी कमी आचेवर ठेवून 2 ते 3 मिनिटं शिरा चांगला शिजवून घेतला. फार घट्टसरही करायचा नाही, कारण थंड झाल्यावर तो अजून घट्टसर होतो, मग खायला चांगला लागणार नाही. सगळ्यात शेवटी 1 चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि तळलेले सगळे ड्रायफ्रुट्स यामध्ये घालून घ्यायचे.
लगेचच गॅस बंद करायचा आहे. फार घट्टसर शिरा होऊ द्यायचा नाही, कारण थंड झाल्यावर तो अजून घट्ट होतो. दिवसभर शिरा मऊसूत राहावा यासाठी त्यामध्ये पाण्याचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे. वरतून पुन्हा 3 ते 4 चमचे साजूक तूप घालून घेतलं आणि तयार आहे खाण्यासाठी गरमागरम असा पायनॅपल शिरा. एवढ्या साहित्यामध्ये 4 व्यक्तींना पुरेल असा शिरा तयार होतो. नैवेद्यासाठी असो किंवा कधीतरी खाण्यासाठी वेगळ्या चवीचा हा शिरा एकदा जरूर ट्राय करा. अननसाचा शिरा तुम्हाला आवडलाच असेल, पण तिसरा पदार्थही तितकाच चविष्ट आणि आवडीचा, बनवायला अगदी सोपा, ती म्हणजे अननसाची भाजी. एकदा का बनवून खाल तर नेहमी बनवाल असा हा पदार्थ. पॅनमध्ये 3 चमचे तेल घालून घेतलं आहे. 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या. त्या घालून घेतल्या की लगेचच यावर झाकण ठेवायचं, म्हणजे फोडणी सगळीकडे उडणार नाही आणि किचन खराब होत नाही. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालून घेतली की 1 कप यामध्ये अननसाचे हे थोडेसे जाडसर तुकडे करून घेतले. फार बारीक किंवा पातळ करायचे नाही. 2 मिनिटं तेलावर चांगलं परतवून घेतलं की लगेचच यावर झाकण ठेवायचं. 5 मिनिटं कमी आचेवर एक वाफ काढून घेऊया, म्हणजे अननस व्यवस्थित शिजला जाईल. त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 चमचा यामध्ये साखर घालायची. साखर घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण थोडीशी आंबट, तिखट, गोड चव लागते म्हणून साखर जरूर घाला. हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे, त्यामुळे लाल तिखट तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी सुद्धा चालेल. तेलावर हे चांगलं परतवून घेतलं. यामध्ये जरा सुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही. सगळ्यात शेवटी अर्धी वाटी खोवलेला ओला नारळ घालून घ्यायचा. ओल्या खोबऱ्यामुळेच या भाजीची चव अप्रतिम लागते. साऊथ इंडियन लोकांमध्ये ही भाजी हमखास बनवली जाते. डाळ-भातासोबत असो, खिचडीसोबत, चपाती, भाकरी कशासोबतही खायला अप्रतिम लागते. आंबट, तिखट, गोड चवीची ही भाजी एकदा जरूर ट्राय करा. गॅस बंद करायचा, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि गरमागरम खाण्यासाठी तयार आहे अननसाची भाजी. ही भाजी जर एकदा बनवून खाल तर नेहमी बनवाल, इतकी चविष्ट भाजी तयार होते. आजचे हे तिन्हीही पदार्थ तुम्हाला कसे वाटले कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.